मेडिकल सपणार हो. मग कधी येतो स्टॉक परत? मग पुढच्या वर्षी. असंच आहे काय? होय. नमस्कार मित्रांनो, आता विषय कसा झाला होता, मित्रांच्या चेष्टेचं मला म्हटलेलं की झाडं लावायचा व्हिडिओ तयार करतो. मग काय म्हटलं आता ठीक आहे, काय ईर्ष्या बिर्ष्या व्हायची असेल तर ह्या व्हिडिओवरच होऊ दे. कसं आहे, असं व्हिडिओ वगैरे करायला की लई जण काय काय म्हणणारे असतात, काय नाही ते करायला आज हेच करायचं राहिले काय आता असं तसं. 50 डिग्रीच्या वर तापमान यायला लागले. आत्ताच झाडं लावली तर कुठं भविष्यात सगळं सरळ होईल ना, तर काय खरं नाही. डायरेक्टच तिकडे गेलो म्हटलं असं साहित्य बित्य काय घेऊन जाय नव्हतो. पाणी सोय पण अशी बाहेरनेच केली. बाटली घेतली, डमकात पावसाचं जे पाणी साठलेलं ते सगळं भरून घेतलं. म्हटलं हात धुयाला तरी गावते वरती गेल्यावर. पण तिथंच काहीतरी जुगाड केला. तर उकरायला पण काय आणायला नव्हतं, डायरेक्ट चालता हो. फक्त झाडाची किंमत विचारा केलता हो, किती रुपयाला रोपटा आहे म्हणलो. तिथनं डायरेक्ट घेऊनच वरती गेलो, म्हटलं आता लावायचंच तर. कसं आहे, जसं जसं फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर वाढत जाणार का नाही, तसं तसं मी झाडं लावत जाणार आहे. म्हणजे इन्स्टावर 50 फॉलोअर्सवर एक झाड लावणार आहे. तर तुम्हाला तुमच्या कामाच्या व्यापातनं झाड लावायला येत नसेल, काय विषय नाही, मला बघा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, मी तुमच्या नावटीच झाड लावतो. आता तुम्ही बघतायच एवढं तापमान वाढलंय, नुसता एसी आणि फॅन लावून काय येत नाही, झाडं लावायला पाहिजेत. झाडं जगली तर तुम्ही जगणार आहे पुढं. आता कसं आहे भावानो, प्रत्येकानं एक झाड तर लावायलाच पाहिजे या पावसाळ्यामध्ये. नुसतं शासनाच्या भरोश्यावर राहून चालत नाही. शासन काय झाडं लावा येणार नाही, झाडं पुरवल पण झाडं लावाय काय ते येत नाही. आता इन्स्टावर नुसतंच रील बघून टाइमपास करून स्क्रोलिंग करण्यापेक्षा मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुमच्या एका फॉलो आणि सबस्क्राईबमुळे मी इकडे एक झाड लावेन, ते आयुष्यभर तुम्हाला ऑक्सिजन देईल. त्यामुळे कसं आहे, जेवढं शेअर करता येईल तेवढं करा. इथं माझ्या एकट्याचा फायदा नाही, सगळ्यांचाच फायदा आहे. आता तुम्हाला भविष्याची काळजी असेल तर तुम्ही हमखास हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करणार. पाहिजे ना पाणी. आता व्हिडिओ कॅमेरा म्हणून जातो. फायनली डन झालं, सुनीलला डन केलं. डबे आले त्या व्हिडिओ मध्ये. हे अरे चावत नाही तो सुनील. चल 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 बोलूया, चल. चोर चोर फणस चोर. सब्र का फल मीठा होता है. हे बघा निसर्गाची देणगी. आता एक झाड लावलं म्हटल्यावर असं फळ हे गोड असणारच की. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तेवढं जाताना चॅनल तेवढं सबस्क्राईब करा म्हणजे झालं.